दादा नमस्कार येऊ नमस्कार. फाटल्या दिवसांनी 26 तारखेक एक इन्सिडंट जालो हां म्हणल्यार तो हिंदू मुस्लिमाचो ते कितें दिसता हे पॉलिटिकली खंय तरी इन्सिल्ट करता मुस्लिमांक या खंय तरी हिंदूंक वयर चडोवंक पळयता मारामारी करपा खातीर. पळय, म्हाज्या नजरेन म्हाका दिसता की अशें कांय घडना, पूण ताळी एका हातान केन्ना वाजना. आयज हे जे कितें इश्यू येता पळय जाती वयल्यान, धर्मा वयल्यान किंवा अजून कसल्या हेज्या वयल्यान, ते म्हाज्या हिसपान अमर येवंक जायना. कारण असले हितून कोणाचो फायदो जायना, लुकसाणूय जायना, पण कोणाचो तरी आवय बापूय त्रासांनी पडटा. म्हणजे कशें आसा, मेहनत करून काम करून भुरग्यांक वाडयतात न्ही, आनी हे भुरगीं मागीर अशा थोड्या लोकांच्या इन्स्टिगेशनांनी वचोन नाका ते गजाली करतात. तेतून ती स्वताचो करियरूय इबाड करतात, आवय बापायचें नांवूय इबाड करतात, आनी म्हणजे ज्यो गजाली घडोवंक जायना त्यो घडटा. सो म्हाजो एक रिक्वेस्ट आहा सगळ्या लोकांक, ते फाल्यां मागीर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, सीख खंयच्याय धर्माचे आसूनी मातशें संयमता बाळगा, मातशें विचार करा आनी प्रयत्न करा देशाची शांती खंय भंग जावंक जायना. ते दिसा अशें जालें की कोण तरी एकटो हिंदू म्हणपाक लागलो तुमी मुस्लिमांक टोपी घालूंक जायना, तेंचे चेडवां बायलांचेर येयला आनी तांकां म्हणपाक लागलो ते बुरखा घालूंक जायना. कितली दुख्खाची गजाल दिसता की गोंयांत असली घटना घडटा ती. पळय, आतां जर तूं टोपी आनी हिजाब म्हणजे बुरखा हेजेर जर उलयता जाल्यार हांव एक गजाल आयज तुमकां ओपन करता. मातशें विचार करून आयकचें आनी ह्या गजालीचेर जाता जाल्यार परत एकदां विचार करचो. आमी म्हणजे हो आमचो देश, आमच्या देशान आमी पळयल्या की मुस्लीम टोपी घालतात. तूं आमच्या देशाच्या खुबश्या भागांनी वच, ते लोक सुद्दां, आमचे हिंदू लोक सुद्दां टोपयो घालतात. ख्रिश्चनूय सेम अशी टोपी घालतात. जर तिनूय धर्माचे लोक टोपी घालतात तर टोपीचेर ऑब्जेक्शन आसपाक जाय कोणाचें? म्हाज्या अर्थान हे बेजलेस ऑब्जेक्शन्स आसा. हे फक्त खंय तरी कोणाचो तरी जीव घेण्यासारखे अपघात घडोवंक शकता, जे घडोवंक जायना. तशेंच जर हिजाब म्हटलें न्हू तर ते तेंची बायलां तोंड बंद करता. तूं जर राजस्थानान वचत जाल्यार आमची हिंदूंची बायलां घुंगटा सकयल आसता. तेंचे हेतून अशी प्रथा आसा की घोवाक सोडून आनी कोणाक तोंड दाखोवंक जायना, अथवा फॅमिलीक सोडून. जर प्रथा सेम आसा, फक्त थोड्योश्यो ज्यो गजाली आसता पळय त्यो हांगा थंय वेगवेगळ्यो आसता. जर सगळेच सेम आसा तर प्रॉब्लम कितें आसा? पळय, हांव मागतां प्रत्येक धर्मान खुबश्यो गजाली आसता त्यो करच्यो आसता, करतात. कळ्ळें तुका? करतात तर ते करच्यो. हां, आमच्या धर्माचेर जर कोण विरुद्ध उलयता न्ही तर डेफिनेटली आन्सराय दिवंक जाय, पण कोणाच्याच धर्माचेर आमी ऑब्जेक्शन किंवा क्वेश्चन हाडूंक जायना. पण आतां आमच्या हितून आमी गणेश चतुर्थी करता, आमच्यो खूब भाशेच्यो पुजा आसता. तेजेर जर कोण आमच्या पुजेंचेर बी जर उलयत जाल्यार आमी वगी रावतले? म्हाजें म्हणणें तेंच आसा, आमी एकामेकाच्या हितून मदीं पडया नाका. तांकां जाय ते करूं न्ही. जेन्ना देशाचो प्रश्न येतलो पळय, आयकून घेवच्या लोकांनी, जेन्ना देशाचो प्रश्न येतलो तेन्ना हांव एक भारतवासी म्हणून हांव फुडें येतलो. हांव हिंदू आनी मुस्लीम आनी ख्रिश्चन म्हणून केन्ना कोणेच अशें करून येवचें न्हू. जर देशाचेर येता तर जर कोण कसली वक्तव्य करता तर ती एप्लिकेबल आसा. सध्या आमच्या देशान असली परिस्थिती ना. सो आनी ह्या दिसांनी इलेक्शनूय ना. सो हे सगळ्यो गजाली करून आय डोंट नो कितें जावपाचें आहा. पण अशी घटना गोंयांत केन्नाच जावं ना. गोंयांत म्हणटा ती केन्नाच घटना जावं ना असली. आनी तेजे भायर ते म्हणटा की आमी तलवारी काडटले म्हणटा. खंय दिसता तुका खंय पावला हे? गोंय खंय पावला? पळय कशें आसा, तलवारी काडटले. आतां पळय कशें मर्डर करप आनी मर्डर करता सांगप. तुमी जाणा न्ही, मर्डर करप ओके, एक वेळ अंडरस्टँडींग. मर्डर करता सांगप ही धमकी. अँड जो पर्यंत हांव कायदो जाणा, धमकी दिवप हो सुद्दां एक व्हडलो गुन्हा आसा. आनी म्हाज्या हिसपान असल्या गुन्ह्याक शिक्षाय बरी व्हडली आसा. आनी एकदां तरी सरकारान बी एग्जाम्पल सेटअप करचें, म्हणजे कोण धमकी दिवंक पावचो ना.
आनी म्हाज्या हिसपान कशें आसा असल्यो धमकी बिमकी दिवप बारीक क्षुल्लक कारणां खातीर आय डोंट थिंक इट इज फिजिबल समवेअर बिकॉज हांगा आमी आमची स्वताची आयडेंटिटी खंय तरी हें करूंक शकता. म्हणजे कशें आसा जर तलवार काडली आनी जर कोणाचेर बाबड्याचेर जर घात घातलो तर त्याच्या पासून जर उत्पन्न जाणारी जी दुरूर बुद्धी असता पळय, दुष्ट बुद्धी, विनाशकारी बुद्धी असता, त्याच्या पासून जे कितके तरी संघर्ष जावपाचे चान्सीस आसतले, त्याच्या खातीर मागीर रिस्पॉन्सिबल कोण? हांव मागता आमच्या सरकारा कडेन जर अशें कोण तो मागीर खंयच्या धर्माचो आसूं, आय हॅव नो सॉफ्टनेस फॉर दॅट पर्सन, खंयच्या धर्माचो आसूं, असले जर कोण धमकी दिता तर ताका शिक्षा ही जावपाकूच जाय. जाल्यार हितून मुख्यमंत्रीन कसो एक्ट करचो पडलो हितून, कित्याक होम मिनिस्ट्री म्हणल्यार तेजे कडेच आसा आनी ताका तेणी जे कोणी व्यक्ती केला तेणी आपूण तलवार काडो तो एक हिंदू जाल्यार एका अरेस्ट जावपाची गरज आसा दिसता तुका? पळय जर तो कोण धमकी दिता न्ही, हांवें आत्तां सांगलें पळय, मर्डर करप एक गजाल आनी मर्डर करतलो म्हणून धमकी दिवप एक गजाल. मर्डर जितको ग्रिवियन्स म्हणजे जितको सिरियस ऑफेन्स आसा तितको मर्डर करपाची धमकी तितकोच सिरियस ऑफेन्स आसा. So I think CM should act accordingly and set up one very good example which will be a good in all communities की बाबा खंयचीच कम्युनिटी फाल्यां असल्यो धमक्यो दिवंक कोणाकूच फुडें सरपाक जायना. आयज जर अशेंच जर वगी रावले तर टुमारो एनीथिंग कॅन बी हॅपन अँड इट इज अ लॉस फॉर आवर स्टेट. कारण आमी इन्कम टॅक्स भरतात न्ही, आमी टॅक्स भरतात, आमी ह्या स्टेटी खातीर वावुरतात, ह्या स्टेटीच्या भुरग्यां खातीर आमी वावुरतात, आमी हिंदू मुस्लीम ख्रिश्चन पळोवन वावुरनात. सर लोकांनी विचार करपाक जाय, असले ना करता आपल्या देवाची तुमी पुजा करात, आराधना करात आनी देवा कडेन मागात हो देश आबाद रावचो, हो देश बरे भाशेन रावचो, ना की तुमी देश बरबाद करपाच्यो गजाली उलयात. कारण असल्यो गजाली देश बरबाद जावंक शकता हितून. इट इज नॉट अ सिंपल, जितके आमी सिंपल घेता तितकी सिंपल ह्यो गजाली ना. सो म्हाका दिसता सीएमान अकॉर्डिंगली एक्ट करपाक जाय की असले जे लोक आसा हांकां एकदां तरी एक लेसन हो दिवपाकूच जाय. लॉ अँड ऑर्डर आमची खंय पावलेली आसा? कित्याक लॉ अँड ऑर्डर पळयत जाल्यार खंय तरी म्हाका दिसता अशें खंय तरी कॉलॅप्स जाल्लेली आसा आनी होम मिनिस्टर कांयच आमचो रिएक्टूच करिना हेजेर. ना अमर, वी कॅनॉट ब्लेम लॉ अँड ऑर्डर. कारण लॉ अँड ऑर्डर म्हटल्यार की आमचे पुलीस डिपार्टमेंट आयले आनी म्हाज्या नजरेन पुलीस डिपार्टमेंट आमचे एक्टीव आसा, अकॉर्डिंगली ते आपलें कामूय करता. पूण काही लोकांचे आरोप आसता की बाबा अरेस्ट करिना, केस रजिस्टर करिना. पण ते भुरग्यांचो खेळ न्हू, ताका 100 बसीचे आढावे घेवचे पडटा, 100 बसीचे डॉक्युमेंटरी लावचे पडटा. फाल्यां जर थोडे लोक उलयता म्हणून जर पुलिसांनी अरेस्ट केले तर तो फाल्यां तेंचेर डिफॉमेशनची केस घालतलो किंवा अजून कसली केस घालतलो, कांयच नासतना आपणाक अरेस्ट केलो म्हणून. तेन्ना त्या पुलिसाक सपोर्ट कोण करतलो? सो म्हाज्या हिसपान पुलीस आर वर्किंग व्हेरी एक्युरेटली अँड आय एम व्हेरी मच हॅपी विथ देअर वर्क. हो मनीस सुद्दां जर कोण आसा आतां जो जेच्या खातीर हो लॉ अँड ऑर्डरचो प्रश्न येयला, हो जो मनीस आसा ताकाय बी पुलीस रोखडेच अरेस्ट करतले. कारण कायद्याच्या दृश्टीन हो एक गुन्हा आसा. म्हणजे कशें तलवार काडटलो आनी तलवार घेवन मारतलो एकूच जाता तें. सो हो गुन्हा आसा. असले गुन्हा म्हाज्या हिसपान खंयच्याच धर्माच्या लोकांक करूंक जायना. आनी मागीर तो फाल्यां हिंदू मुस्लीम कोणूय आसूं, असलो जर कोण गुन्हा करता तसल्या मनशांक म्हाजो सपोर्ट केन्ना धाडचो ना. तुमी देशा बद्दल उलयले जाल्यार आयज महात्मा गांधीचो बर्थडे, महात्मा गांधी जयंती आयज, जाल्यार तेजेर तुमचे कशें आहा रिएक्शन? पळय आयज फादर ऑफ नेशन म्हणजे आमचो महात्मा गांधी, आयज तेजो वाडदिवस. तेजो वाडदिवस म्हणटकूच मोठ्या उमेदीन लोकांनी सजयलें, फुलां घातलीं. म्हाका ह्या थोड्या लोकांक विचारपाक जाय, फाल्यां काँग्रेस पार्टीकूच विचारता हांव सुरवातीक, मागीर लोकांचेर येता. तुमच्या पैकी एकटो तरी ते गांधीजीच्या पुतळ्याक पळोवपाक गेल्लो ह्या बाकीच्या दिसांनी? आयज थंय तुमी चादऱ्यो घातल्यो, कितें वतान येवन बसले, चश्मा लायले, टोपी घातले. आयज तुमी खूब कितें कितें केलें थंय. 365 डेज आसता वर्साक. ह्या 365 डेजान एकटो तरी आमदार गेलो? केन्ना तरी बाबा सावथाचो MP येवन थंय गांधीजीच्या फुड्यान एक हें बी दिलें ना. म्हणजे कशें आसा, तुमकां गांधीजीचो उगडास फक्त बर्थडे दिसा येता, तेच दिसा तुमी ताका साफ करतले, तेच दिसा फुलां घालतले आनी बाकीचे दीस सगळे सोडून दितले.
हेजोच अर्थ असो आसा मर आयचे डेटीक ह्यो पॉलिटिकल पार्ट्योज आसा पळय ह्यो गांधीजीचे सिद्धांत म्हणजे तेचे प्रिन्सिपल्स विसरलेले आसा. जी स्वता त्यांनी घडयलेली पार्टी काँग्रेस पार्टी ही स्वता गांधीजीचे प्रिन्सिपल विसरलेले आसा. कारण हेंच्या भितर स्वार्थ खूब आसा. आयज तूं म्हणटलो हांव हें कितें उलयतां, कशें आसा हांव कोणाची बाजू घेयना. सकाळी पयलीं प्रमोद सावंत येयलो, तो भाशणां दिलो गेलो. आतां तो बाकीचे इतके दीस गांधीजीचे लक्ष मारतलो दिसता तुका? म्हाका दिसना. आयज ही म्हाजी उतरां बीजेपीन आनी काँग्रेसान खोटी करपाक जाय की ना बाबा हांव उलयतां तशें ना, वी आर टेकिंग केअर ऑफ आवर फादर ऑफ नेशन म्हणून. अरे देशाचो बापूय तो, देशाचो. आनी काँग्रेस पार्टी त्यांनी स्वता घडयलेली पार्टी, तेंची पार्टी ती. तुमचेच पार्टीचे लोक तुकाच वर्सान एकदां मेळपाक येता, नाजाल्यार तुका कोण पळय सुद्दां ना. थंयच्यान हे 100 फावटी पास जाता जाल्यार देवान बाबा एक हार घालया कोण करचो ना. हांगा कळटा दुश्ट बुद्धी म्हणटा पळय ह्यो अश्यो आसता. एकट्याकूच हांव केन्नाच पळयलां तुवें, हांव बॅलन्स बी करिना, हांव एकट्याकूच केन्ना ब्लेम करिना. जे म्हाज्या दोळ्या मुखार येतलें, जे म्हाका खरें दिसतलें आनी जे हांव समजतलो की बाबा हय तरूच हांव उलयतलो. कळ्ळें तुमकां? आनी गजाल अशी आसा की महात्मा गांधीजीन हो देश घडयल्लो जाल्यार ते हो देश उरला तसो, हो गोंय उरला तशें. पळय कशें आसा, तेणी हो देश घडयलो. तेणी झगडीत नाका म्हणून 2 देश बी केले. ओके, आनीक झगडी नाका म्हणजे 3 देश केले. काही गजाली आमी आतां उलयत जाल्यार कन्स्पिरन्सी जातली, जेचेर हांव आतां वचना. पण खऱ्यांनीच तेणी आमचो देश घडयलो म्हणून आयज आमी ह्या देशाचे नागरीक म्हणून आसात. पण त्याच बरोबर काही गजाली अश्योय घडल्यो सोबीतकाय म्हणजे आमचो देश कसो. आमच्या गोंयांत धर ओल्ड गोवान, आतां म्हाजोच वाठार घेता ओल्ड गोवा. चर्चीज आसा, देवळां आसा, मस्जिदी आसा. थंयसर हेरिटेजान फक्त क्रिश्चनूच न्हू तर हिंदूचेय मॉन्युमेंट्स आसात, मुस्लिमाचेय मॉन्युमेंट्स आसा ना दिसतात. म्हणजे इट इज देर. सो प्रोटेक्ट करपाचो जे हें आसा धर्म आसा, म्हणजे आमचो धर्म हो तांकां प्रोटेक्ट करप. कारण ते म्हाज्या हेतूंतले मॉन्युमेंट्स आसा. क्रिश्चनाचे आसा म्हणजे ते येतात, मुस्लिमाचे आसा मुस्लिमूय येतात. सो हांगा मेळोन आमी प्रोटेक्ट करता न्ही तेका. हे प्रोटेक्ट करता आमी आनी डिस्ट्रॉय करता कोण करता? आयज हे जे कितें घडामोडी घडटा पळय हो डिस्ट्रॉयल म्हणटा तो एकूच भशेनचो मनीस आसता. कळ्ळें? आयज खुबशे प्रश्न येतात, आयज खूब लोकांची नांवां येता. पण अजुनूय आमी रॉंग इम्प्रेशनूच आसता न्ही. म्हणजे आमी रॉंग इम्प्रेशनानूच वागता किंवा आमी जाणून बुजून किंवा चुकून, म्हणजे नॉलेज आसून किंवा नॉलेज नासून आमी जेन्ना उलयता तेन्ना आमी चुकीच्या लोकांची नांवांय घेता, वीच इज रॉंग. सो असले हे जे नाका जाल्ले प्रोजेक्ट्स वगैरे आसा पळय हे आतांच्यान न्हू, ते खूब पयलींच्यान चलून येयलेले आसा. बृश्टी आसा पळय, दूरदृष्टी ही दूरदृष्टी आतांची न्ही. म्हणजे आयज जर हे लोक उलयतात, काँग्रेसवाले जर आयज उलयतात की बीजेपीन वाट लायल्या, फाल्यां जर काँग्रेस सरकार आयलो न्ही तर कॉर्पोरेट हांकांय विकते घेतलो. शेवटी घडटलें तेंच. कळ्ळें? कितें वेगळें घडपाचें ना. सो आयज तेजेर उलोवन बी कांय फायदो ना. लोकांनी स्वता समजूपाक जाय. आयज हो जो दोंगर नश्ट जाता, आयज आमची जंगलां नश्ट जाता, आयज आमच्या जंगलातले प्राणी रस्त्यार येता, फाल्यां आमच्या घरांनी घुसतले, तेन्ना मागीर लोक कोणाक सोदतले. कशें आसा, प्रत्येक इलेक्शन तूं आतां 2014तल्यान घे, 2014तल्यान लोकांनी विचार करून वोट दिला. आतां वोट जसो दिला पळय तेच्या प्रमाणे लोकांक दिसता की बीजेपी इज ओके. पण आयज जे जशें देश आमच्या गोंयांत घडटा तशें थोड्या लोकांक दिसता बीजेपी इज नॉट ओके. 2027 आतां जनता म्हणजे लोकूच तय करतले काँग्रेस येतलो काय बीजेपी येतलो तो. तो आमी हे 2027चेर सोडया. सद्या आमी विचार करया नाका की बाबा कोण ओके कोण नॉट ओके. बट खूब लोक उलयतात. आयज रेज मार्गोस आसा, भुटानी आसा, कितके तरी जंगलां आसा. ही जर फाल्यां नश्ट जाली न्ही अमर, तर आमी 2027 पासून हांगा उरतले काय ना देव जाणा. म्हणजे कशें आसा पळय, वॉल्केनो येवपाक किंवा व्हडलो भुकंप येवपाक चड टायम लागना. 2 मिनटाचो खेळ तो.
2 मिनटाचो खेळ पण 200 वर्सां ताका मागीर तेजे सायड इफेक्ट भोगचे पडटा. हो लोकांनी विसरूंक जायना तो हिरोशिमा आनी नागासाकीचेर बॉम्ब घातलेले अजून पळय तांकां ते सायड इफेक्ट भोगचे पडटा. हे हेंच्यांनी नॅचरली बॉम्ब घातल्या म्हणजे तूं चित आमकां कितके भोगचे पडटले ते. आयज जर हेजर विचार करून जर हो जो आमचे मंत्री बिंत्री कोण आसा ज्यांच्या हातीन ही खातीं आसा ह्या लोकांनी जर हो विचार करून जर थोडी तरी माणुसकी बागळ्ळी न्ही तर हे खुबशे धोके खुबशे प्रॉब्लम्स खूब भाशेचे हे जे हे आसा ते येवपाचे बंद जातले. तुम्ही बरे उलयले पण एक प्रश्न असोय उरता की हितूर आमचो स्टेट हँडल करपी म्हणल्यार सीएम जाल्यार सीएमान सगळे पळोवपाची गरज आसा की ना. कित्याक जे स्टेट हेड म्हणटा आमी सीएमाक जाल्यार तेणी हे सगळे प्रॉब्लम जे जाला ते तेणी सॉर्ट आउट करपाची गरज आसा. पळय ऑफकोर्स तेणी एक्चुली सॉर्ट आउट करपाक जाय आनी म्हाज्या नजरेन करताय बी. कशें आसा जो पर्यंत आतां पर्यंत जे एक्टींग आमी पळयल्या पळय एक्टींग जर तूं बारीक लक्ष मारून पळयत जाल्यार तुका कळटलें करता. आनी म्हाज्या हिसपान तेणी आतां स्पीड मातशी वाडोवपाक जाय जेतून असलें कितें वायट घडचें ना. आनी काही खातीं जीं आसा काही खातीं म्हणजे ज्या खात्यां खातीर हे जे कितें दुश्काळ जाता हे दुश्परिणाम आमच्या धर्तीचेर जाल्लेले आसा हेजे कितें डिस्ट्रक्शन म्हणटा आनी हेजे कितें हिल किटिंग म्हणटा ह्या खात्याचेर जर सीएमान लक्ष दवरलो आनी सीएमान स्ट्रिक्ट केलें ह्या खात्या बद्दल किंवा हेंच्या खंयच्याच ऑर्डरी बद्दल हेंच्या खंयच्याच एक घेतलेल्या ठरावा बद्दल जर सीएमान स्वता इंटरव्हीन केलें तर म्हाका दिसता खंय तरी हे सगळे स्टॉप जावपाचे चान्सीस आसा. तुम्ही म्हणले सीएमान पळोवचें पडटलें म्हणून जाल्यार सध्या अशें दिसता की सीएम कांयच पळयना म्हणून तेजेर कितें म्हणटा तुमी. पळय कशें आसा सीएमान पळोवपाक जाय बरोबर गजाल आसा. जेन्ना हातीच्या भायर वयता तेन्ना सीएम लक्ष घालता न्ही. कारण कशें कित्याक हांव क्लियर करता तुका हें आयची गजाल न्हू. ही जेन्नाच्यान ही पॉलिटिक्स घडल्या तेन्नाच्यान अशेंच चलत येयलेलें हांव आयकता म्हाजें आतां मातशें तेन्नाच्यान अशेंच चलत येयलेलें नॉट बिकॉज बीजेपी ऑर काँग्रेस ऑर एनीवन एल्स. हें कशें आसा प्रत्येकाक आपली खातीं वांटलेली आसता त्या खात्यान तो मंत्री आसता. आतां एक जर मंत्री चुकी करता जाल्यार तेजो तूं काडून बोल दुसऱ्याचेर घालूंक शकना. जेन्ना तेजे घडे भरता ती हिसपाच्या भायर वयता लोक रस्त्यार येवन शबय घालता लोक रस्त्यार येवन बोवाळ घालपाक सुरू करता लोक रस्त्यार येवन खुबशे गजाली करपाक सुरू करता तेन्ना सीएम मागीर लक्ष घालता बिकॉज इट इज तेन्ना आयकाय म्हणल्यार खंय तरी कोण त्रासान पडपाक जाय पयलीं आनी मागीर सीएम पळयतलो तेजे पयलीं कांय पळोवचो ना. ना हें तूं चुकीचें उलयता. तेज्या पयलीं सीएम सगळे पळयता सीएमाक दोळे आसा ताका सगळें दिश्टी पडटा पूण काही गजाली मरे काही गजाली तूं प्रॅक्टिकली विचार कर. आनी आयज म्हाज्या व्ह्युअर्सांकूय सांगता तुमी प्रॅक्टिकली विचार करात. आयज तेणी कितें सांगलां हेज्या फुडें हेज्या उपरांत म्हणजे जेन्ना ह्यो गजाली घडल्यो हेज्या उपरांत सगळ्यो फायली आपल्या ऑफिसरा थ्रू वयतल्यो म्हणून. आनी आतां जर खंयचे फॉरेस्ट कटींग नवे जर परमिशन दिता तर तुमी घाला न्हू सीएमाचेर आरोप. आय वील एक्सपेक्ट इट. सध्या जेजेर आरोप घालपाक जाय तेजेर उलया मरे जेणी हें सगळें केलां तेजेर उलया. तुमी ना आयक सांगता खुबशे लोक करता खुबशे लोक कितें करता कोणाची नांवां हाडटा. प्रॉपर एज्युकेशन कोणाचें आसना प्रॉपर स्टडी कोणाचें आसना. हांव प्रॉपर आसल्या शिवाय कांय उलयना. जेन्ना आमकां हें सगळें दिश्टी पडटा आतां सीएम इंटरव्हीन जाला हेजेर अको नश्ट जालें हांव हेजून ना नश्ट जालें. आतां जर नवी जर परमिशनां ग्रांट जाता यू आर फ्री टू ब्लेम सीएम तोपर्यंत नाका. कितें जाता अशें तेन्ना आमी वारंवार सीएमाचो टॉपीक काडटात जाल्यार तूं पॉझिटिव्हच उलयता नॅगेटिव्ह कित्याक उलयना तूं. पळय पॉझिटिव्ह कसो उलयतलो आनी नॅगेटिव्ह कसो उलयतलो म्हाका तूं सांग. जें खरें दिसता तें उलोवप न्ही. सीएम म्हाजो सोयरो न्ही. पण खंय तरी दिसता की बाबा सीएम काम कांयच करना म्हणून पणी तेजेर तुमी बाजू घेवन ताका प्रोटेक्ट कित्याक करपाक लागता. प्रोटेक्शनाचो प्रश्नच ना मर. पळय तूं दोळ्यांनी दिश्टी पडटा न्हू. आतां निसांटान जाल्लें आतां जावंक नासलें तें. निसांटान केन्नाच्यान जायत आसा पूण आतां जर सीएम हेजेर जागो जाता आनी तो जर आतां हेजेर एक्ट जाता आनी हे जर सगळें जर तो स्क्रॅप करता तर तूं कितें उलयतलो. ताका 2-2.5 वर्सां लागली ताका सेटल जावपा खातीर या पळोवपा खातीर ताका. पळय कशें आसता मर जेन्ना काही गजाली आपल्या हातीच्या भायर आसता काही गजाली आपल्या तकलेच्या भायर आसता तेन्ना अशी परिस्थिती जाता. म्हणून आमी बेश्टेच कोणाकूय ब्लेम करया विचार करया न्ही. वी शूड थिंक ऑन इट. हांव तुका म्हणटा म्हाजो कोण न्हू
हांव हांकां कोणाकूच बरो म्हणिना. तूं जर म्हाजे फाटले इंटरव्यूज काडीत पळय हांवें सीएमाकूय तशेंच तेच दिलेलें आसा जें तेणी केलां. आयज जर म्हाका दिसता की हें अशें जावंक जाय आनी आयज जर तो इंटरव्यून जाला म्हणून हे सगळे प्रोजेक्ट बंद पडल्या तर बरी गजाल न्ही. हांव म्हणटा असोच तूं इंटरव्यून जा. हांव म्हणटा ती खातीच तुजे कडेन घे न्ही टीसीपी. सोंपलो विशय सोंपलो. कोणाक ब्लेम करपाची प्रश्नच येवचो ना. सो वी आर नॉट गोइंग टू ब्लेम एनीवन. जर म्हाजो नेचर बरो भाशेन उरता, आमची जंगलां बरे भाशेन उरता, जर इलिगल कोणाक लायसन्सीस इश्यू जायना, वाय वी वील टॉक. म्हाका कितें गरज आहा उलोवपाची. आनी म्हाका तरी दिसता आतां सीएम जर इंटरव्यून जाला जाल्यार हेच्या फुडें फ्रेश लायसन्सीस कोणाक इश्यू जावचे ना. देव बरें करूं. थँक्यू.